कोरेगाव पाक जमिनीचा व्यवहार रद्द झाला असला तरी हा व्यवहार रद्द करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या दंडाच्या रकमेचा प्रश्न सध्या चर्चेत आहे। या दंडाच्या रकमेवरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आधी सवाल उपस्थित केले होते। मात्र अवघ्या 24 तासात बावनकुळेंनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव केली आहे। ही सरकारी जमीन असल्याने व्यवहार करताना आकारला जाणारा दंड तपासून घ्यावा लागेल आणि व्यवहारासंदर्भात पाठवण्यात आलेली नोटीसही तपासून पाहावी लागेल असं विधान बावनकुळेंनी काल केलं होतं। दरम्यान काल केलेल्या या वक्तव्यानंतर बावनकुळेंनी पुन्हा खुलासा केलाय। आयजीआरच्या नियमाप्रमाणे नोटीस बरोबर आहे, ही रक्कम भरावी लागेल असा खुलासा बावनकुळेंनी केला। आयजीआरला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे 42 कोटी वसूल करतायत, जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे, जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे, कारण ती सरकारी लँड आहे। चौकशी समितीला आमच्या चौकशी समितीचे पॅरामीटर काय आहे, कोणी गडबड केली आहे। सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं, प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी रजिस्ट्री झाली, हे सर्व 300 कोटीवर 60% 21 कोटी हे नोंदणीचे आणि करार रद्द करण्याकरता तेवढाच रक्कम म्हणजे 60%ची जी रक्कम आहे 21 कोटी रिकन्व्हेन्स करण्याकरता तेवढीच रक्कम लागतं। त्यामुळं आयजीआरनी पाठवलेली नोटीस योग्य आहे असं मला आयजीआरनी सांगितलं। यानंतर बातमी आहे अकोल्यामधील शेतकरी संवाद कार्यक्रमात शरद पवार गेले होते, तेव्हा त्यांना निवेदन देण्यासाठी अनेक जण पुढे आले। त्यातील एका निवेदनानं शरद पवारही क्षणभर स्तब्ध झाले, कारण त्या निवेदन पत्रातील मजकूरच तसा आहे। ते निवेदन एका 34 वर्षांच्या अविवाहित तरुणाचं होतं। वय वाढून सुद्धा माझं लग्न होत नाहीये, नवं आयुष्य सुरू करण्यासाठी जोडीदार मिळवून द्या अशी विनंती त्यानं पत्रातून शरद पवारांना केली। सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय। BA समाजशास्त्रामध्ये झालेला MA चालू आहे आणि मी समजा आपल्या कलेक्टर ऑफिसला पार्ट टाइम जॉब करत असतो आणि तसं बाहेर पण छोटे मोठे काम चालूच राहतात माझे। काय अपेक्षा काय आता अपेक्षा एवढीच आहे की पवार साहेबांनी माझं म्हणजे कुठल्याही समाजातल्या एखाद्या मुलीसोबत माझं लग्न लावून द्या। पण त्याच्या पत्रावरून एक गोष्ट लक्षात येते, तो किती अस्वस्थ आहे, म्हणजे त्याचं वय वाढत चाललंय। योग्य वेळेत लग्न झाली पाहिजे ही साधारणपणे प्रत्येकाची इच्छा असते, पण अशा प्रकारे आमदार खासदार म्हणजे त्या संबंधित व्यक्ती म्हणजे नाव त्यांनी गुलदस्त्यात ठेवलंय साहेबांना पत्र देताना। संबंधित व्यक्तीने मला पण पत्र दिलं होतं, मला पण त्यांनी तुम्ही दत्तकच घ्या असं त्यांनी म्हटलं होतं आणि आम्हाला अंदाज आहे की त्याच व्यक्तीने आदरणीय पवार साहेबांना पण पत्र दिलं असेल। राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढणार का? जागा वाटपाचं सूत्र काय असेल, या आणि अशा विविध चर्चा सुरू आहेत। आपलाच महापौर बसेल अशा वल्गना करणाऱ्या दोन्ही पक्षांकडून याबाबत अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही। मात्र शिवसेना नेत्यांकडून याबाबत विविध फॉर्म्युलांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। 2012 आणि 2017चे मिळून 125 माजी नगरसेवक सध्या शिवसेनेत आहेत, त्यामुळे ते पुन्हा नगरसेवक व्हावे असं सूचक वक्तव्य शीतल म्हात्रेंनी केलंय। तर दुसरीकडे राजू वाघमारेंनी 50-50 चा फॉर्म्युला, जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा अशी मागणी केलेली आहे। तर भाजपकडून अद्याप या संदर्भात कुठलीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली तरी शिवसेनेचा जागा वाटपाचा हा फॉर्म्युला भाजपला मान्य असेल का, यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्यात। तर जवळजवळ 125 नगरसेवक हे आज आमच्याकडे माजी नगरसेवक आज आमच्या बरोबर आहेत। त्यामध्ये 2017 असतील, त्याच्या अगोदरचे असतील, असे सर्व मिळून त्याच्यामुळे ह्या 125 नगरसेवकांनी परत एकदा नगरसेवक व्हावं अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे। किती जागा मिळतील किंवा किती जागा आम्हाला मिळाव्यात याबद्दलचे संपूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते यांना दिलेला आहे। त्याच्यामुळे याच्यावरचा खरा निर्णय आणि त्याच्याबद्दलची माहिती ही माननीय शिंदे साहेबच देतील। पण आज मी तुम्हाला एवढं मात्र नक्की सांगेन की 125 नगरसेवक आज आमच्या बरोबर उपस्थित आहेत, जे परत एकदा नगरसेवक व्हायला उत्सुक आहेत। तर ह्या 227 ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्या या सगळ्या नगरसेवकांना संधी मिळाली पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे आणि ती तशी नाही राहिली तरी कमीत कमी 50% जागा या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी। दरम्यान निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या चिन्हाला गोठवल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळालाय।
यादीमध्ये ट्रम्पेटला निवडणूक आयोगाच्या चिन्हांच्या यादीमध्ये निपाणी नाव होतं आणि त्यामुळे नगरपालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाच्या तुतारीचा आवाज चांगलाच घुमण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठा फटका बसला होता। लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा, बीड, शिरूर, बारामती, भिवंडी, दिंडोरी, रावेर आणि अहिल्यानगर मतदारसंघात पिपाणीला चिन्ह साधर्म्यामुळे चांगली मतं मिळाली होती। परिणामी विधानसभा निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनी पिपाणीची मागणी केली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तब्बल 19 मतदारसंघात पराभव झाल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षानं केला होता। त्यानंतर पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती। तर विधानसभा निवडणुकीमध्ये कोणकोणत्या मतदारसंघात पिपाणी चिन्हामुळे पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसला होता ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जिंतूरमध्ये फटका बसलेला होता। जिंतूरमध्ये खरं तर फक्त 3 ते 4 हजार मतांनी पराभव झालेला होता। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा घनसावंगीमध्ये सुद्धा तीच स्थिती होती। फक्त 2 ते 3 हजार मतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे तो दुसऱ्या नंबरवर होता, पराभूत झाला होता। शहापूरमध्ये सुद्धा तशीच स्थिती होती। याही ठिकाणी 3 ते 4 हजार मतांच्या फरकानं त्यांचा उमेदवार पराभूत झाला। बेलापूरमध्ये सुद्धा गणेश नाईक यांचे पुत्र आणि मंदा म्हात्रे यांच्यामध्ये टफ फाईट पाहायला मिळाली आणि अगदी काही हजारांच्या फरकानं नाईक यांचा मुलगा पराभूत झाला। अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभे होते आणि त्यांचाही काही हजार मतांनी पराभव झाला। सना मलिक जिंकल्या। तर दुसरीकडे आंबेगावमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळालेली होती। याही ठिकाणी काही मतांनी पराभव झालेला होता राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा। पारनेरमध्ये सुद्धा काही हजार मतांनी पराभूत झाला होता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार। केजमध्येही तशीच स्थिती पाहायला मिळाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार नंबर 2 ला होता। पहिल्या उमेदवाराचा विजय झाला आणि दुसऱ्या नंबरला फक्त काही हजार मतं कमी पडली। तर परंडामध्ये सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या उमेदवाराचा हा पराभव झालेला होता आणि त्याही ठिकाणी फरक हा काही हजारांचा, काही शेंचा होता। तरी एकत्र दिसत असल्यामुळे त्या पिपाणीला जवळजवळ 45,000 मतं पडली आणि त्याच्यामुळे आमचे शशिकांतजी शिंदे खासदार त्या निवडणुकीमध्ये पराजय झाले। आमचा सुरुवातीपासून निवडणूक आयोगाला मागणी होती की पिपाणी हे चिन्ह आपण बदलावा, पण दबावाखाली निवडणूक आयोगाने हे चिन्ह बदललं नाही। त्याच्यामुळे मोठा फटका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला याच्यामध्ये बसला। पण आता इलेक्शन कमिशनचे डोळे उघडले, उशिरा का होईना, त्यांनी आता हे चिन्ह रद्द केलं, ही आनंदाची गोष्ट आहे। यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून। उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडणार होते असा दावा अंबादास दानवेंनी केला। यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि त्याच काळामध्ये समोर आलं पुण्यातल्या कोरेगाव परिसरातील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरण। विशेष म्हणजे पार्थ पवारांच्या अमेरिया कंपनीनं हा व्यवहार केल्याचं उघड झालं। त्यामुळे चर्चांना उधाण आलं आणि यावरून अजित पवारांवर चौफेर टीका होत असताना वर्षा बंगल्यावर जाऊन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे बाहेर आलं नाही। मात्र अंबादास दानवेंनी या भेटीबाबत दावा करून खळबळ उडवून दिली। सत्ताधाऱ्यांनी जरी दानवेंचे आरोप फेटाळून लावले असले तरी यावरून जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही। जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या, अजितदादांनी त्वेषाने रागाने सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। मी नव्यानं बोलतोय हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, तर कुठं बाहेर येईल। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। तर दानवे खोटं बोलत असल्याचं म्हणत महसूल मंत्री बावनकुळेंनी हा दावा फेटाळून लावला। खोटारडेपणा आहे। मी होतो वर्षा बंगल्यावर, अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडी होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो। असा कुठलाही चर्चा झाली नाही। त्यामुळं मला असं वाटतं की कुठलीही अशी चर्चा झाली नाही। केवळ अजितदादा आपल्या एक पुरवणी मागण्याची काही चर्चा आणि काही चर्चा पॉलिटिकल
याच्याकरता आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती भक्कमपणे सामोरं जात असताना जाणीवपूर्वक त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. अजितदादांची आणि मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली ती भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात होती. अशा प्रकारे अकलेचे तारे जर अंबादास दानवे साहेब तोडत असतील तर मला असं वाटतं याला फारसं गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. त्यांना मिळालेली सूत्राची माहिती ही कोणी दिलेली आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. अंबादास दानवेजींची टर्म संपत आल्यामुळं ते हवालदिल झालेले आहेत. आज नाही तर उद्या हे जे उपद्व्याप चालले त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल. हे आता काही लपून राहिलेलं नाही. हो, सत्तेतून बाहेर पडावं लागेल. ते स्वतःहून बाहेर पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केल्या जाईल.